नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। लाडक्या बहिणींना अखेर आनंदाची बातमी आलीच। या तारखेपासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये। मोठी अपडेट आली समोर, ती बघूया पुढील प्रमाणे। महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। 3 महिन्यातच सोलापूर जिल्ह्यातील 11 लाख महिलांसह राज्यातील 2.5 कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबर अखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिला। निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची ग्वाही दिली। याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला। याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर 21 एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना 3000 रुपये देण्याचा शब्द दिला होता। मात्र ज्या महायुती सरकारने योजना आणली व 1 जुलैपासून दरमहा 1500 रुपये दिले, त्याच सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखवला। त्यावेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे वचन दिले। त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले। राज्यातील 288 आमदारांमध्ये तब्बल 187 आमदारांना 1 लाखाहून अधिक मते मिळालेली आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल। आता दरमहा 1500 रुपये की 2100 रुपये द्यायचे याचा निर्णय आगामी काही दिवसात होईल। धन्यवाद।